नमस्कार. नमस्कार. या 37व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सुप्रभात. गेल्या वेळेस 106व्या पदामध्ये आपण एक सौभाग्य सुंदरी असा उल्लेख कबीरांनी केलेला ऐकला. आपल्या जीवाला उद्देशून ते बोलत होते आणि तिथे त्यांनी जीवाला असं म्हटलं की तुला जर खरंच सौभाग्य सुंदरी व्हायचं असेल तर तो जो एकमेव परमात्मा, परमपिता, परमपती आहे त्याचं स्वरूप तू समजून घे. तर अशा तऱ्हेची जी सती आणि सौभाग्य ह्या कल्पनांची पदं कबीरांची अनेक येतात, त्यामध्ये ही जी अनन्य निष्ठा आहे सतीची, त्या अनन्य निष्ठेचं वाचक म्हणून किंवा प्रतीक म्हणून ते सतीचं जे सर्वस्व समर्पण करण्याची वृत्ती असते त्याविषयी बोलतात. तर 107व्या पदामध्ये देखील ते असंच सतीचा उल्लेख करतात आणि म्हणतात की जरी आपण अनन्य राहायचं म्हटलं तरी कधीमधी आपण विचलित होतोही. म्हणून तर आपण साधक असतो. जे सिद्ध असतात ते कधीच विचलित होत नाही. पण साधक कधीमधी जरी विचलित झाले तरी त्यांनी जर आपली निष्ठा सतत राखली आणि आपली सगळी कर्म केवळ ईश्वरार्पण बुद्धीनेच केली तर अधूनमधून थोडं विचलन झालं तरीही त्याचा बाद लागणार नाही आणि ईश्वर ते समजून घेईल. अशा तऱ्हेचं 107वं पद आहे. आपण हिंदीमध्ये बघूया. एक मिनिट. छोटस पद आहे. हरि के नाई गहर जिनी करूं, राम नामचित मुखान धरूं, जैसे सती तजय श्रृंगार, ऐसे जियरा करम निवार. राग दोष दहुमय एक न भाषी, कदाचि उपजय तो चितान राशि. भूले बिसरे गहर जो होई, कहे कबीर क्या करी हो मोई. शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात की हे फारसं आपल्या हातामध्ये नाही, कारण ही जी माया आहे ज्याने आपण बद्ध आहोत तीही शेवटी ईश्वराचीच शक्ती आहे. तेव्हा कधीतरी आपण बेसावत क्षणी त्या मायेच्या पाशातही सापडतो. पण तेव्हाही जर आपण मी ईश्वराचाच आहे, ईश्वराचीच आहे हे भान ठेवलं तर ती माया बांधणार नाही. बघा मराठीमध्ये पद 107. जे हरिनामाला विसंबले, राम नामना स्मरणी ठसले. सांड जीवा तू सारे कर्म, सती जसा त्यागे शृंगार. राग द्वेष मी स्मरतच नाही, जाळील चिता जर उपजलेच तर. चुकून माकून विसंबलो, तरी कबीर म्हणे काय बिनसेल. एकदा रामनामाला सर्व निष्ठा वाहिली म्हणजे बाकी सर्व सांसारिक गरीब श्रीमंत, उच्च नीच, कर्तृत्व, अहंकार हे सगळं निरर्थक आहे हे सांगण्यासाठी इथे कबीर सती जसा त्यागे शृंगार असं म्हणत आहेत. सती जेव्हा सरणावरती चढते तेव्हा सगळे दागिने अंगावरती असतात. मळवट भरलेला असतो, भरजरी वस्त्र नेसलेली असते आणि तरीही ते सगळं तुच्छ आहे याचं तिला भान असतं.
तर तसं ते म्हणत आहे तिथे की असतील कदाचित रागद्वेष उपसतील, पण जाळील चिता जर उपजलेच तर. त्या निष्ठेचा जो दाह आहे त्या दाहामध्ये ते सगळे रागद्वेष भस्मसात होऊन जातील. म्हणून तर अग्नीला पावक म्हटलं आहे. आणि कबीरांच्या अनेक अनेक पदातून आपल्याला हे जाणवतं की रामनाम घेणं हेही एक तऱ्हेचा यज्ञ आहे. त्याच्यामध्ये स्वची आहुती द्यायची आहे. तो आगीशी खेळ आहे. तर इथे ते असं म्हणतात की साधकाची निष्ठा इतकी बळकट असते की चुकून माकून नामाला तो विसरला तरीही त्याला पुन्हा प्रपंचामध्ये पडण्याची धास्ती नाही, कारण त्याचे रामनिष्ठेच्या अग्नीमध्ये रागद्वेष भस्मसात होतात. या पुढचं पद कबीरांच्या सहज सुंदर काव्यशैलीचं अगदी नेमकं उदाहरण आहे. काव्याच्या उपयोजनाच्या विषयी अथवा प्रयोजनाची चर्चा करताना संस्कृत पंडित मम्मट म्हणतात, काव्यम हृदय संवादी सत्यप्रत्यय निश्चयात. फार मार्मिक व्याख्या आहे. म्हणजे जिथे सत्याचा प्रत्यय येतो असं काव्य हृदयाशी आपोआप संवाद साधतं. केवळ रंजकता, शब्दचमत्कृती किंवा शब्द लाघव असलेल्या रचनांना चिरंतन काव्य प्रतिष्ठा मिळत नाही. त्या केवळ प्रासंगिक उक्ती ठरतात. अशा कसोटीवर कबीरांचं काव्य आपल्याला ज्ञानेश्वरांसारखंच ये हृदयीचे ते हृदयी सहजपणे घालणारं असल्याचं, कालजयी असल्याचं भान येतं. तर हे 108वं पद बघा. याच्यामध्ये वणिक व्यापाराची प्रतिमा कबीर वापरतात. हिंदीमध्ये बघा पद 108. मनरे कागद कौन पराया, कहा भयो व्यापार तुम्हारे, कल तर बढ़े सवाया. बड़े बोहरे सांटो दीधो, कल तर काढ़ियो खोटे. 4 लाश अरु 80 ठोक दे, जन्म लिशो सब चोटे. अब की बेर न कागज कीनो, अब की बेर न कागज कीन्यो, तो धर्म रायसु छूटे. पूंजी बितड़ी बंदी ले दे है, तब कहे कौन के छूटे. गुरुदेव ज्ञानी भयो लगनिया, सुमिरन दीन्हो हीरा. बड़ी निसरनी नाव राम को, चढ़ी गयो खीर कबीरा. फार गोड पद आहे. ऐका मराठीतून पद 108. मनारे गहाण खत केले, व्यापार कसा व्हायचा सांग बा, व्याज चढत चालले. दिले मूळ धन त्या श्रेष्ठीने, व्याजाचे तव शिक्के खोटे. दिले मूळ धन त्या श्रेष्ठीने, व्याजाचे तव शिक्के खोटे. 84च्या फेरी अडकून, आता शिरावर पडतील सोटे. 84च्या फेरी अडकून, आता शिरावर पडतील सोटे. आता तरी कर्ज रे करू नको, आता तरी रे कर्ज करू नको, तरीच यम देईल माफी. ज्याची त्याला फेड करूनी, ठेवू नको काही बाकी. जामीना आता ज्ञानी सद्गुरू, जामीना आता ज्ञानी सद्गुरू, त्यांनी दिला तुझं नाम हिरा. निसरड्या स्मृती सोपानावरी, रोव पाय सुखे कबीरा. व्यापार या मध्यवर्ती कल्पनेभोवती हे पद मार्मिक अभिव्यंजना करतं.
जन्माला येताना देवाने किंवा त्या सर्वोत्तम शेठजींनी माणसाला इहलोकातल्या व्यापार व्यवहारासाठी पुरेसं मूलधन देऊन म्हणजे सद्विचारांचं भांडवल देऊन धाडलेलं असतं. पण माणूस ते भलतीकडे खर्च करून टाकतो आणि मग परत परत दुराशेने याचना करीत कर्ज काढत राहतो. त्या कर्जापायी आपलं सगळं काही हळूहळू गहाण पडतं. आणखी चहावेपोटी चढ्या चक्रवाढ दराने व्याज देईन असं म्हणून आपण कर्मजालामध्ये गुरफटत राहतो. पण अखेर कर्जबाजारीपणा इतका डोईजोड होतो की दिवाळखोरीची पाळी येते. आजच्या चुकीला माफी द्या, उद्या सुधारेन असं कबूल करतो, पण तो उद्या कधी उगवतच नाही. खोट्या आषाढभूतपणाने या ना त्या उपासनेच्या नाटकी खोट्या नाण्यांनी व्याजफेड केली अशी आपण निव्वळ बतावणी करतो. या पदामध्ये कबीर आपल्या मनाला संबोधून पण खरं तर आपल्या सर्वांना सावध करतायत की या सगळ्यांमुळे आपण आपल्या कर्माच्या गाठी अधिकाधिक घट्ट बांधतोय आणि त्यामुळे 84 लक्ष योनीमधून तळमळत फिरावं लागतं. नाना प्रकारचं दुःख भोगावं लागतं. उशिरा कोळीना जर आपल्याला सद्बुद्धी झाली तर कदाचित यम आपल्याला माफी देईल. त्यासाठी 2 गोष्टी करायला हव्यात. एक तर आणखी कर्ज होऊ द्यायचं नाही, म्हणजे सतत फक्त मी माझ्या असा संकुचित स्वार्थ करायचा नाही, आणि दुसरं म्हणजे आजवर काढलेल्या कर्जाची चोख सव्याज फेड व्हायला हवी. सरळ व्यवहार आहे. म्हणजेच यापुढची कामं करताना ती ईश्वर अर्पण बुद्धीने झाली पाहिजेत, स्वचा त्याग करून केली पाहिजेत. ते आपल्याला कबूल असेल तर कृपावंत सद्गुरू आपल्यासाठी जामीन राहायला तयार असतात. परत एकदा नामरूपी अनमोल हिरा ते आपल्याला भांडवल म्हणून देतात. ते नामधन वापरूनच आपल्याला कर्जमुक्त होता येईल. नामस्मरणाचा हा सोपान म्हणजे जिना जरी निसरडा चढा अवघड असला तरी तो निर्धारपूर्वक न डगमगता आणि आवडीने पायरीने चढायला हवा. तर मग कर्मबंध सरतील आणि सद्गती लाभेल. आहे ना, अतिशय मार्मिक असं पद आहे. याचं पुढचं जे 109 पद आहे तेही असंच एक छान प्रतिमा वापरतं. कबीर व्यवसायाने कोष्टी होते, तर ही कोष्टी कामाची फार सुरेख वीण आपल्याला या पदामध्ये दिसून येते. पद 109 मुळात हिंदीत आहे का. धागा ज्यूं टूटे त्यूं जोरी, धागा ज्यूं टूटे त्यूं जोरी, टूटे टूटनी होयगी, नाऊ मिले बहोरी. उर्जो सूत पान नहीं लागे, पूछ फिरे सब लाई. छिटके पवन तार जब छूटे, तब मेरो कहा पिसाई. सुरझो सूत गूंढी सब भागी, पवन राखी मन धीरा. पंचु भैया भये सन्मुखा, तब यहु पान करीला. नान्ही मैदा पीसी लई है, छाणी लई द्वय बारा. कहे कबीर तेल जब मेल्या, बुनत न लागी बारा. अशा रचनांना सांगरूपक म्हटलं जातं. म्हणजे एकदा विणकामाचं रूपक घेतलं तर ते अनेक अंगांनी त्यांनी कसं सजवलंय ते बघा. पद 109 मराठीतून. तुटता धागा पुन्हा जोड तू, होईल ताटा तुटता, तो फिरून ना भेटा याचा. तुटता धागा जोड पुन्हा तू, होईल ताटा तुटता, तो फिरून ना भेटा याचा.
गुंताड्यावर खळना चढते, कुंची नुसती फिरत राहते. श्वासाची जवतारच तुटते, मी पण वस्ती तेथून उठते. गाठी सोडून सरळ सुतावर, श्वासासंगे त्या ध्यानी धर. गाठी सोडून सरळ सुतावर, श्वासासंगे त्या ध्यानी धर. पाचांना करून त्या उन्मुख, चमकदार खळ चढव सुतावर. मनमैदा वस्त्रगाळ करुनी, त्यात कबीरा प्रेमतैल मिळवी. मनमैदा वस्त्रगाळ करुनी, त्यात कबीरा प्रेमतैल मिळवी. पक्का चढतो रंग सुतावर, वस्त्र विणून मग तयार सत्वर. पक्का चढतो रंग सुतावर, वस्त्र विणून मग तयार सत्वर. गुंताड्यावर खळ चढत नाही म्हणून आधी सूत सरळ करून घ्यायला हवं. आपण मराठीत वाक्प्रचारही वापरतो, सुता धरला सरळ होणं. याचाच अर्थ रामशरण बुद्धीने सर्व कर्म ईश्वराने दिलेली विहित कर्म आहेत अशा तऱ्हेने पार पडणं म्हणजे सुता धरलं सरळ वागणं. इथे बघा कशी सुरेख वेण दिसते. एका पातळीवर ते कोष्टीकामातील अतिशय साधे व्यावहारिक सल्ले सूचना देत आहेत. उदाहरणार्थ, धागा तुटला तर पुन्हा जोडून घे. गुंताड्यावर खळ चढत नाही म्हणून गाठी सोडवून सूत सरळ करून घे. किंवा रंग पक्का व्हावा यासाठी त्यामध्ये तेल मिसळ. पण कबीर फार करून दुसऱ्या कुणाला उपदेश सल्ले देत बसू नये अशाच मताचे होते. बहुतांश पदांमध्ये ते रामदासांप्रमाणे स्वतःशीच संवाद साधताना दिसतात. इथेही ते आपल्याशीच बोलतायत. इहलोकातील आपल्या कामातले बारकावे जाणून घेऊन ते अधिकाधिक कुशलपणी करणारे कबीर हाती काम आणि मुखी नाम अशाच बाण्याचे होते. त्यामुळे या आणि अशा अनेक पदांमध्ये त्यांच्या व्यवसायाशी निगडीत प्रतिमा आपल्याला भेटतात. ते असं अतिशय लोकप्रिय झिनी बिनी चदरिया आपण ऐकलं असेल. अष्टकमल का चरखा आणि त्याच्यावरती नामस्मरणाचं सूत काढणं. तर तसंच हे सूत कातणं, सरळ करणं, त्यावर खळ चढवून ते पक्क करणं, रंगवणं, अशा अनेक क्रिया करताना काय दक्षता घ्यावी आणि कोणतं कौशल्य उपयोजावं याचं सरस वर्णन इथे दिसतं. आता दुसऱ्या पातळीवर बघायचं तर साधकाचं ईश्वर अनुसंधान म्हणजे तो परत परत तुटणारा धागा. तुटतो आहे किंवा तुटल्याचं लक्षात आलं तर लगेच जर पुन्हा सांधला नाही तर मग ते अस्तित्वाचं तलम महावस्त्र कधीच पुरतं विणलं जाणार नाही. तुटक्या धाग्यांचा म्हणजे बऱ्या वाईट कर्मांचा नुसता गुंताळा होऊन बसेल. असं गुंताळलेलं सूत रंगवणं दुष्कर आहे. रंग त्यामध्ये भिनत नाही. कुंचला वरवर फिरून एकसारखा रंग चढत नाही. तसं साधकाच्या शरीर मनातील गाठी सुटून त्याच्या वृत्ती सरळसूत झाल्याखेरीज त्याच्यावर अध्यात्माचं पूट चढणं शक्य नाही. याकरता दर श्वासागणिक ईश्वर प्रणिधान झालं पाहिजे असं कबीर सांगतायत. जेव्हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचप्राण ईश्वर सन्मुख होतील तेव्हाच तो अध्यात्मरंग पक्का होण्यासाठी त्या सुतावर खळ लावता येते. ही खळ कशाची करायची तर मनरूपी मैदात चाळून, वस्त्रगाळ गाळून म्हणजे मन अभिमानाचं किंवा मीपणाचं अगदी मऊ पीठ पाडून त्यात प्रेमाचं तेल घालून ती खळ चांगली शिजवावी लागते. तशी ती काळजीपूर्वक केली आणि लावली तरच मग अशा खळीने रंगलेला कपडा छान चमकदार दिसतो. त्याप्रमाणे साधकाचं आयुष्यही साजरं होईल. अन्यत्र एका साखीमध्ये कबीरांनी म्हटलंय की इतक्या मेहनतीने विणलेल्या तलम महागड्या वस्त्राचा तालेवार ग्राहक एक केवळ राजारामच असू शकतो. ते म्हणतात, कात सूत बारीक
लक्ष दे येईल भक्क मदाम, दुजा कोणी ना समर्थ, ग्राहक केवळ राजा राम. तर अशा कठोर साधनेच्या महावस्त्राचं मोल जाणून त्याबद्दल पुरेपूर मोबदला देईल असा समर्थ ग्राहक एकमेव ईश्वर असून तो अशा साधकाची कधीही उपेक्षा करणे शक्य नाही, असंच कबीरांनी, रामदासांनी आणि इतर संतांनीही प्रतिज्ञापूर्वक सांगितलेलं आहे. आज इथेच थांबूया. नमस्कार.